नमस्कार, मी दीपाली सोनकवडे। LS मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। घेऊयात टॉप 10 बातम्यांचा आढावा। कल्याण डोंबिवलीसाठी मनसेने अखेर शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। आज नवी मुंबईच्या कोकण भवनात मनसे नेते राजू पाटील हे शिवसेना नेत्यांसोबत एकाच केबिनमध्ये दिसून आलेत। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी मनसेचा पाठिंबा मिळाल्याचं जाहीर केले। आम्ही चांगलं काम करतोय म्हणून आम्हाला ते पाठिंबा देत आहेत, असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती ही निश्चित करण्यात आली आहे। याबाबतचा निर्णय शिवसेना भवनात पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत घेण्यात आलाय। शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असून या बैठकीचं अध्यक्षस्थान अनिल परब यांनी भूषवलं। शिवसेना आणि चिन्हाच्या वादावरील सुनावणी ही पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी ही आता येत्या शुक्रवारी म्हणजेच 23 जानेवारीला 11 वाजता पार पडणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं ही पुढील तारीख दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सुद्धा आहे। मूळ शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाचं, या मुद्द्यावर विशेष सरकारी वकील खासदार उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी हा निकाल म्हणजे केवळ एक अकॅडमिक चर्चा असल्याचं म्हटले, तर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं तर त्या आधारे पुन्हा निवडणूक आयोगात सुनावणी होऊ शकते, असा दावाही उज्ज्वल निकम यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सुद्धा प्रशासन कार्यालयावर उमेदवारांची तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे। अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार आणि समर्थक जमा झाल्याने या परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला। दरम्यान ही गर्दी आवरण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचं चित्र होतं। सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काही उमेदवार धडपड करत आहेत, तर ही निवडणूक जिंकण्यासाठी अनेक हातकंडे वापरले जात आहेत। त्यामुळे एकत्र विचार करून या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही एकत्र आलोय, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। मान तालुक्यातील आंधळी जिल्हा परिषद गटातून भव्य शक्ती प्रदर्शन करत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सोनल गोरे यांच्या उमेदवारी अर्जामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं सांगितलं जातंय। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, तर अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची तुफान गर्दी आणि विविध पक्षांकडून शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एक वेळेस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे हे निवडणूक रिंगणात उतरलेत। संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटामधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। कौटुंबिक आणि राजकीय अडचणींमुळे पदमुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का बसलाय। पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत मोठं यश मिळवले। अहिल्यानगर जिल्ह्यातील कुरुज इथं तब्बल 10 किलो MD हे जप्त करण्यात आले। या कारवाईत एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचंही उघडकीस आले, तर 4 आरोपींना जेरबंदही करण्यात आले। या होत्या महत्त्वाच्या टॉप 10 बातम्या। पाहत रहा LS मराठी।